नमस्कार. आज आपण बघणार आहोत मस्त अशी मँगो कुल्फी कशी बनवायची ते एकदम क्रीमी अशी मँगो कुल्फी आज आपण बनवणार आहोत. जबरदस्त टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा बघू शकता. मस्त अशी आपण इथे बनवलेली आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत बघा 2 मँगो म्हणजेच 2 आंबे. छान असे मस्त कट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे फोडी करायच्या आहेत. अशा प्रकारे त्याच्या मस्त असे त्याला आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. छान असे छोटे तुकडे करून घेतले की ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आपल्याला मिक्सरच्या. तुम्ही बघू शकता मस्त असं खूप असे आंबे ही क्रीमी आहेत बघा. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी आज मँगो कुल्फी आज बनवणार आहोत आपण. अशा प्रकारे सर्व आंब्याचा मधला गर हा आपण काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही आंब्यांचं मी अशा प्रकारे काढून घेतलेला आहे गर आणि त्यात घालायचे आहे साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड प्रमाणात घालू शकता. इथे मी घातलेला आहे फ्रेश क्रीम, इलायची पूड आणि छान असं मिक्सरला गरगर फिरवून घ्यायचं आहे. बारीक एकदम बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे त्याची. तुम्ही बघू शकता जबरदस्त असं क्रीमी झालेलं आहे ते. फ्रेश क्रीमनी खूप अशी छान टेस्ट येते त्याला. आणि आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालायचे आहे काही ड्रायफ्रूट्स. अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी टेस्टी अशी लहानरी कुल्फी तयार होते बघा याची. तुम्ही बघू शकता मस्त असं क्रीमी हे झालेलं आहे. आता मी येथे घेतलेले आहे ग्लास, यूज अँड थ्रोचे ग्लास आहेत. छान असे भरून घ्यायचे आहेत. मस्त तुम्ही दिसतानाच बघू शकता किती छान असा त्याचा गर तयार झालेला आहे बघा. ते मस्त असा फुललेला आहे तो. सर्व ग्लास मी इथे भरून घेतलेले आहेत आणि आता मी आंब्याचे छोटे तुकडे यावरती घालणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या गरामध्ये आधीचंही मिक्स करू शकता किंवा अशा प्रकारे वरूनही टाकू शकता. आता अशा प्रकारे त्याला सिल्वर पेपर लावून घ्यायचा आहे. मस्त अशी छान पॅक करून घ्यायची आहे कारण त्यामध्ये बर्फ जमणार नाही म्हणून अशा प्रकारे पॅक करायचे आहे. छान प्रकारे त्याला छिद्र पाडून त्यामध्ये अशा प्रकारे लगेच आईस्क्रीम काडी घालून घ्यायची आहे. मस्त तुम्ही बघू शकता किती छान असे आपण इथे तयार केलेले आहे ते सर्व. आता एका ट्रेमध्ये ठेवून हे फ्रीजरला ठेवून द्यायचे आहे. जवळजवळ 8 ते 10 तास आपण इथे ठेवलेले आहेत बघा. आणि एकदम मस्त अशी क्रीमी आपली कुल्फी तयार आहे. तुम्ही बघू शकता जबरदस्त दिसत आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागणार आहे. मस्त. आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त आपली कुल्फी तयार आहे. अशाच प्रकारे सर्व काढून घ्यायचे आहे त्या ग्लासमधून. अशा प्रकारे थोडंसं प्रेस करायचं आहे. मस्त सगळे आपण इथे काढून घेतलेले आहेत बघा. छान असे दिसत आहे अगदी आईस्क्रीमच मस्त अशी. आणि सगळ्यांनी खाऊन घ्यायचे आहे. मस्त अशी आपली इथे कुल्फी रेडी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. थँक्यू.